माझ्यात जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण झाला तो फक्त आणि फक्त खास मुलींसाठी असलेल्या हिरकणी मंचमुळे. जर तुम्हालाही माझ्यासारखे आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आजच प्रवेश घ्या. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर येथेच. प्रवेशासाठी संपर्क 99 222 73 856, 98 904 50 095 आणि 99 211 11 655. नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. 9च्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. कोल्हापूर शहरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे 11 ते 21 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यूचे नियम पाळावेत. महानगरपालिकेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर महापौर नीलोफर आजरेकर यांचं आवाहन. चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत बंद पाळण्याच्या मुद्द्यावरून वादावादी. 11 ते 16 सप्टेंबर या काळात बंद पाळण्याचा निर्णय. कोल्हापुरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करू. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत ग्वाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेतून जिल्ह्यात 100 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा. उपाध्यक्ष संजय पवार यांची माहिती. आणि शिरोळ तालुक्यातील तमदलगी इथल्या 75 आणि कागल तालुक्यातील वन्नूर इथल्या 100 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ कॉमर्सनं बोलवलेल्या बैठकीत बंद पाळण्याच्या मुद्द्यावरून व्यावसायिकांमध्ये प्रचंड वादावादी झाली. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील घडला. अखेर या बैठकीत चर्चा होऊन 11 ते 16 सप्टेंबर या काळात शहरात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं बैठक बोलवण्यात आली होती. उद्यमनगरमधील इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीच्या प्रारंभीच बंद पाळण्याच्या मुद्द्यावरून मतभेद समोर आले. काही व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याला विरोध दर्शवल्यानं बैठकीत प्रचंड वादावादी झाली. वाढत्या संसर्गामुळे शहरात कडक बंद पाळण्याचा निर्णय घेण्याचं आवाहन चेंबर्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक आनंद माने यांनी बैठकीत केलं. मात्र त्यांच्या या भूमिकेला रेडीमेड कापड विक्रेत्यांनी विरोध दर्शवला. यावर आनंद माने आणि इतर संचालकांनी आपल्या आणि कोल्हापूरच्या जनतेसाठी लॉकडाऊन पाळू अशी भूमिका मांडली. तरीही औद्योगिक वसाहतीतील प्रकाश मालडकर, कापड व्यापारी अजय मेहता आणि अमित केशवानी यांच्यासह इतरांनी बंदला विरोध केला. त्यामुळे बैठकीत वादावादीला सुरुवात झाली. हा वाद वाढत जाऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील घडला. इतर संचालकांनी या वादावर पडदा टाकत हा वाद मिटवला. मात्र नाराज झालेल्या रेडीमेड कापड व्यापाऱ्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला. दरम्यान या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर 11 ते 16 सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कालावधी असणार आहे आमचा 11 ते 16 तारखेपर्यंत. 11 तारखेला 2 दिवस आम्ही अवधी देणार आहे. आज उद्या लोकांची पगार होणार आहे. लोकांनी काय असेल तर त्या 2 दिवसात घ्यावं आणि 11 तारखेनंतर हे 16 तारखेपर्यंत असणार आहे. आमची विनंती असणार आहे बँका चालू ठेवायला. कारण काय 15 तारखेपर्यंत 15 सप्टेंबरपर्यंत ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे.
ॲडव्हान्स टॅक्स लोकांचा भरायचा आहे. ॲडव्हान्स टॅक्सला आम्ही मुदत मागितली, मुदत मिळालेली नाही सरकारकडनं. त्यामुळे हे ॲडव्हान्स टॅक्स कंपल्सरी भरावा लागतो सगळ्यांना. त्यामुळे ते भरायसाठी आम्हाला बँक चालू ठेवा लागणार आहेत. दरम्यान 6 दिवसांसाठी बंद पाळण्याच्या निर्णयाला किराणा भुसारी मालाचे व्यापारी तसंच धान्य मर्चंट असोसिएशननं पाठिंबा दिलाय. काही व्यापाऱ्यांनी मेडिकलमध्ये कोल्ड्रिंक तसंच आईस्क्रीम विक्री करू नये अशा सूचना केल्या. या सूचनेनुसार औषध विक्रेत्यांनी आईस्क्रीम विक्री करणार नसल्याचं सांगितलं. या बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष शिवाजी पोवार, जयेश ओसवाल, रणजित शहा, कुलदीप गायकवाड, अजित कोठारी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. कोल्हापुरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. कोल्हापुरात कमी पडत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातही आपण लवकरच कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलंय. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील सुविधांची आणि तिथं उपचार घेणाऱ्या बाधितांची माहिती घेतली. सध्या रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा अपुरी पडतीये. वेळेत बेड उपलब्ध होत नाहीयेत. बेड असले तरी ऑक्सिजनची सुविधा नाही, अशा तक्रारी वाढतायत. त्यामुळंच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर शहरात जम्बो कोविड सेंटर उभारावं अशी सूचना त्यांनी केली. या संदर्भात आपण राज्य सरकारकडे तातडीनं पाठपुरावा करणार असल्याचंही खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं. जम्बो कोविड सेंटर उभारते आणि आपण जम्बो कोविड सेंटरची मागणीच केली. तर म्हणून मी परवा मुख्यमंत्री उद्धवजींना पत्र पाठवलं, एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी त्यांना विनंती केली. मी SDRMF चे जे प्रमुख आहेत किशोरराजे निंबाळकर त्यांच्याशी माझी चर्चा केली. त्याची चर्चा झाल्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला हेल्थकडून अजूनही काही प्रस्ताव आले नाही. म्हणून मी आज जिल्हाधिकाऱ्यांनी तेच विचारलं की अनेक पैलू आहेत ज्याच्यातून तुम्ही जम्बो कोविड सेंटरसाठी कडं फंड देतात. UD कडनं असेल किंवा SDRMF कडनं असेल किंवा CSR असेल किंवा नगरपालिका असेल. आपल्याकडे नगरपालिका एवढे पैसे देऊ शकत नाही. आपला एकमेव पर्याय ते म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे पैसे आहेत. जिल्ह्याला 20 KL ऑक्सिजनची गरज आहे. मात्र कोल्हापूरमध्ये निर्माण होणारा ऑक्सिजन सिंधुदुर्ग, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यांकडे सुद्धा पाठवला जातो. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन मिळण्यात अडचणी येत असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं. यावर लवकरच आपण कार्यवाही करून ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या टँकरची व्यवस्था करू असं त्यांनी सांगितलं. कोविड उपाययोजनांसाठी 22 लाखांचा निधी खासदार फंडातून देणार असून हा निधी आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ वापरा, ऑक्सिजन बेडची निर्मिती यातून करा, अशा सूचनाही खासदार संभाजीराजे यांनी केल्या. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर BC केम्पी पाटील, ESIC हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काजल गोलडार आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नाव व्हर्जिन भास्कर वेब सिरीजमध्ये चुकीच्या प्रकारे वापरल्याप्रकरणी एकता कपूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत येत्या 2 दिवसात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पार्टीचे यशवंत शेळके यांनी दिली आहे. एकता कपूर निर्मित व्हर्जिन भास्कर या वेबसिरीजमध्ये एका महिला वसतिगृहात सुरू असलेलं सेक्स स्कॅन्डल दाखवण्यात आलंय. या वसतिगृहाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आलंय. त्यामुळं केवळ धनगर समाजच नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना मानणाऱ्या सर्व अनुयायांच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याची मागणी नॅशनल सोशलिस्ट पार्टीनं केली आहे. आणि त्या सिरियलमध्ये त्याच पोस्टलमध्ये सेक्स स्कॅन्डलसारख्या महिलांच्यावर होणारं जे अश्लील चाळे ते त्या ठिकाणी दाखवलं जाते. तर अशा एक थोर महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या, त्यांच्या नावानं हॉस्टेल दाखवून त्या ठिकाणी असं विविध चित्रीकरण करणं हे योग्य वाटत नाही. त्यामुळं आम्ही नॅशनल सोशलिस्ट पार्टी सहकार आघाडीच्या वतीनं एकता कपूरचा निषेध करून लवकरच आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करत आहोत. या वेबसिरीजचं चित्रीकरण तातडीनं थांबवावं अशी मागणीही करण्यात येते.
यापूर्वीही एकता कपूरच्या एका वेबसिरीज विरोधातही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. आता पुन्हा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नाव चुकीच्या पद्धतीनं वापरल्यामुळं एकता कपूर वादात सापडली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण काळातही खासगी रुग्णालयांकडून अवास्तव बिल आकारणी केली जात असल्यानं खुद्द खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णांना वेठीस धरून आर्थिक लूट करू नका, मनमानी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या कठीण काळात तरी किमान भान ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून 5 लाखांपर्यंत बिलांची आकारणी केली जात असून सर्वसामान्य लोकांना हे परवडणारं नसल्याचं सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. एक बिल 5-5 लाखाचं केवढे निघते. सगळेच काय हॉस्पिटलवाले चुकीचं करत असं नाही, पण निघतात बिलं. मी स्वतः फोन केले तर 5 लाखाचं बिल सामान्य माणसाला कसं परवडणार. पण तुम्ही CPRला गेला तर CPRला बेड किती आहेत, सगळेच काय उपलब्ध होऊ शकत आहेत. मग तो जातो प्रायव्हेटकडे, प्रायव्हेटला काय SOPs तयार नसतात. ते म्हणतात ऑडिटिंग आमचं चालू आहे, पण मला स्वतःचे उदाहरण मी स्वतः फोन केले, स्वतः बिलं कमी करण्यासाठी फोन केले, स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी मी फोन केले, त्यांनीच मान्य केलेलं आहे की तिथं 4-4-5 लाखाचं बिल मग आम्ही 1.5 लाखात ते केलं. पण याला गव्हर्नमेंटची सिस्टम लागेल आणि त्याच्यावर कडक सिस्टम लागेल. पहिले जिथं हॉस्पिटल चांगले करायला चांगले करावे आणि याच्या काही SOP गाईडलाईन सरकारची. कोरोनाच्या वाढत्या समूह संसर्गामुळे कोल्हापूरमध्ये लॉकडाऊन करण्याबाबत मतमतांतरं असली तरी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसल्याचंही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोग्य विभागाच्या वतीनं 6 टप्प्यात आतापर्यंत 1,57,854 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये 6,64,710 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्याला 18 मार्च रोजी सुरुवात करण्यात आली होती. आत्तापर्यंत एकूण 5 टप्पे झालेत. आता 6व्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू आहे. 7 सप्टेंबर रोजी 5,890 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून यामध्ये 19,512 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर 6व्या टप्प्यात आत्तापर्यंत 1,57,854 घरांचं सर्वेक्षण झालं असून यामध्ये 6,64,710 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी, जाधववाडी, रामानंदनगर, जरगनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, नेहरूनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर आणि ताराराणी कॉलनी या परिसरात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आलंय. नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. करोना बाधित COVID-19 जे डिझीज आहे ते लोक पकडले जावे, कारण आता आपण टेस्ट ICMR जी गाईडलाईन आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्याची जी टेस्ट आलेली आहे ज्याला RT-PCR म्हणतात, त्या टेस्टचं फायदे म्हणजे ती टेस्ट लवकर आपल्याला 15 मिनिटात रिझल्ट मिळू शकतो. जवळजवळ सगळे आरोग्यवर्धिनी केंद्र 7 नंबरचं आरोग्यवर्धिनी केंद्र सोडून प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये आपण हे चालू केलं आहे. बरोबर हाऊस टू हाऊस सर्वे म्हणजे सर्वेक्षण हे चालू केलं आहे. तापाचा रुग्ण दिसला की लगेच आपण हे टेस्ट घेतो. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर नॉन कोविड रुग्णांसाठी ICU कक्ष लवकरात लवकर सुरू करावा अशी सूचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर कृष्णा केळवकर यांना दिली. आज त्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी आज सावित्रीबाई फुले रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमध्ये पुरवण्यात येत असलेल्या सुविधांबाबत आढावा घेतला. यावेळी सभापती पाटील यांनी CPRमध्ये नॉन कोविड इतर आजारांच्या उपचारांसाठी रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत, त्यामुळे सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये जनरल ऑक्सिजन बेड लवकरात लवकर तयार करावेत अशी सूचना केली. तसंच नवजात बालकांसाठी ICU कक्ष तयार करावा अशी सूचनाही त्यांनी डॉक्टर केळवकर यांना केली. हॉस्पिटलच्या मागं नव्यानं बांधण्यात आलेल्या शवागृहाची पाहणी करून शवागृहाचा वापर सुरू करण्याच्या सूचनाही सभापती पाटील यांनी दिल्या. माजी नगरसेवक विनायक फाळके, कनिष्ठ अभियंता मिलिंद जाधव, आर्किटेक्चर रणजित निकम, ठेकेदार संतोष रायकर, दिग्विजय मगदूम आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिरोळ तालुक्यातील उदगाव कुंजवनातील कोविड केअर सेंटरमध्ये एका 75 वर्ष वयाच्या आजींनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना बाधितांच्या उपचारासंदर्भात केलेल्या विशेष सूचनांचा अवलंब सुरू केल्यामुळे कोरोना बाधितांचं बरं होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं इथल्या डॉक्टरांनी सांगितलंय. तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर PS दातार, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्यातील शासकीय तसंच खासगी कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधितांवर प्रभावीपणे उपचार करण्यात येत आहेत. उदगाव कुंजवन इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या तमदलगे इथल्या एका 75 वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवले. डॉक्टर श्रीदर्शन कंधले यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या टीमनं केलेल्या प्रभावी उपचारांमुळे 11 दिवसांमध्ये आजीबाई ठणठणीत बऱ्या झाल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अलीकडच्या काळात कोरोना बाधितांवरील उपचारांसंदर्भात केलेल्या मार्गदर्शनाचा कोरोना बाधितांच्या रिकव्हरीमध्ये चांगला परिणाम होताना दिसतोय. काल आम्ही एक पेशंटला डिस्चार्ज केलं तमदलगेच्या विमल पाटील यांना. त्यांचं वय 75 वर्ष होतं. ते आमच्याकडे ज्यावेळी आले त्यांचा SpO2 35च्या खाली होता. जवळजवळ 8 दिवस कंटिन्यू ओटोवरती होते. काल पेशंट त्यांना आम्ही डिस्चार्ज करताना SpO2 95 होता आणि बऱ्यापैकी चांगले होऊन ते कंप्लीट बरे होऊन गेले. आज आमच्या ठिकाणी जास्तीत जास्त आज 72 पेशंट माझ्याजवळ ॲडमिट आहेत. ओटोवर एक 10 पेशंट आहेत. ह्या 72मध्ये सगळ्यात जास्त वयस्कर लोक एक 10 ते 12 लोक माझ्याजवळ आता ट्रीटमेंट घेत आहेत. सगळ्यांची तब्येत चांगली आहे, सगळे व्यवस्थित आहेत. इथले डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांच्याकडून मिळणारे उपचार आणि इथलं एकूण वातावरण याबद्दल इथं उपचार घेणाऱ्या बाधितांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 29 तारखेला मी स्वॅब दिला होता. त्याप्रमाणे 31 तारखेला माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आगरमध्ये जाऊन माहिती घेऊन इथं ॲडमिट झाल्यानंतर कुंजवनमध्ये चांगल्या पद्धतीची सेवा मला इथे मिळालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडा त्रास झाल्यानंतर सरांचा सल्ला घेऊन सरांच्या सल्ल्यानं CT स्कॅन वगैरे करून घेतलं आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे औषधं गोळ्या सरांनी चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. जेवणाची सोय देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे. स्टाफ देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य करतो आहे. वयोवृद्ध लोकांना देखील चांगल्या पद्धतीची सेवा इथं दिली जाते. अशाच पद्धतीची सेवा या कुंजवनाच्या माध्यमातून व्हावी एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि समाजाने देखील याचं गांभीर्य लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा ज्या काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले आदेश असतील त्या आदेशाची अंमलबजावणी करून स्वतः सुरक्षित राहून तसंच समाजाचं देखील चांगल्या पद्धतीनं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हावे. कुंजवनातील या कोविड केअर सेंटरमधून 75 वर्षाच्या आजीबाई जर ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतत असतील तर अन्य कोरोना बाधितांनी सुद्धा घाबरून न जाता वेळेत उपचार घेण्याची गरज आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यात यश आल्याचं संजय पवार यांनी सांगितलं. जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्यासाठी महामंडळांच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केलंय. मराठी माणूस उद्योग व्यवसायात भांडवल नसल्यानं मागं पडताना दिसत होता. पण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजना, गट कर्जव्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना या 3 बिनव्याजी कर्ज योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या भांडवलामुळं राज्यभरातील 17,867 मराठा तरुणांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केलेत. या योजनांच्या राज्यभरातील लाभार्थ्यांना बँकांकडून सुमारे 1,000 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय.
महामंडळाच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात बिनव्याजी कर्ज योजना तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली आहे. यामुळे 2 वर्षांपूर्वी या योजनेसंदर्भात असलेली उदासीनता दूर होऊन तब्बल 1308 लाभार्थ्यांनी व्यक्तिगत तर 9 गटांनी या योजनेचा लाभ घेतलाय. मला सांगायला आनंद होतोय की साधारण कोल्हापूरमध्ये आज 1350 लोकांनी याचा लाभ घेतला असून 100 कोटी आज बँकेच्या माध्यमातून लोकांना व्यवसायासाठी आपण वाटप केलेलं आहे. सुरुवातीला बँकांकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील लाभार्थ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जायची, पण आज हे चित्र बदललं असून अनेक बँका या योजनेतून कर्जपुरवठा करण्यासाठी पुढे येत आहेत. सुरुवातीला बँक गेल्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लोकांना मराठा लोक गेल्यानंतर बँक नकारात्मक बघत होत्या, हात आकारता घेत होत्या, पण आज त्याच बँक्स मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करत आहेत, पुढे येत आहेत आणि म्हणून आज 100 कोटीने 101 कोटी आम्ही कर्ज वाटप करू शकलो. हे सगळ्यांचं श्रेय हे माझे एकट्याचं नाही, हे सगळ्या आमच्या स्टाफचं अधिकारी सगळ्यांचं श्रेय आहे. या योजनेची जिल्ह्यातील व्याज परताव्याची रक्कम 5,47,00,000 रुपये इतकी असून एकही तरुण थकबाकीदार नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. आनंदाने सांगेन, एक सुद्धा आमचा लाभार्थी कुठं थकबाकीदार नाही, कुठेही NP मध्ये गेलेला नाही आहे. सगळे व्यवस्थित कर्ज भरतात, सगळ्यांचा व्याज परतावा मोठ्या प्रमाणात आम्ही परत करत आहे. साधारण 5.5 कोटी आम्ही आज व्याज परतावा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिलेला आहे. यापुढे सुद्धा या योजनेचा लाभ मराठा समाजातील तरुणांना व्हावा यासाठी महामंडळाचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील राहतील, असं उपाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितलं. भविष्यामध्ये मराठा समाजाने कुठल्याही परिस्थितीमध्ये न लाजता धाडसाने जिद्दीनं पुढे येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, हे माझं पहिल्यापासून माझं वाक्य आहे. नोकरी मागणारे बोलू नका, हे माझं वाक्य आहे. आणि आज बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो आहे. भविष्यात आज 1300 झालं आहे. आता 2000 कसे लाभार्थी होतील, 2000 मराठा समाज लोक इथं कसे उभारतील, यासाठी आमचा प्रयत्न सुरू राहणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांमध्ये महामंडळाचं काम प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्याचं सांगितलं. जिल्ह्यात जे चांगलं काम झालं त्याचा श्रेय व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अग्रणी जिल्हा बँक प्रबंधक राहुल माने, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त संजय माळी यांच्यासह सतीश माने, अभिजित बुक्षेट, प्रथमेश नेसरीकर, पुष्पक पालव, ऋषी आंग्रे यांना दिले. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 501 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आलेत. यातून 136 जणांना 13,60,000 रुपयाचं कर्ज उपलब्ध झाल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे. पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा करणाऱ्या या योजनेची कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. महानगरपालिका क्षेत्रात जुलैपासून या योजनेची व्यापक जनजागृती करण्यात आली असून आत्तापर्यंत 4,109 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. आतापर्यंत 1,463 जणांनी ऑनलाईन अर्ज भरले असून त्यापैकी 501 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आलेत, तर 163 जणांना 13,60,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध झाल्याचं आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांनी सांगितलं. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत नागरी पथविक्रेत्यांना 1 वर्षाच्या परतफेड मुदतीसह 10,000 रुपयांपर्यंतचं बँकांमार्फत वितरण फिरते भांडवल कर्ज म्हणून उपलब्ध करून दिलं जातं. या कर्जावर RBIच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू आहे. दरमहा नियमितपणे कर्ज परतफेड केल्यास 7% व्याज अनुदानाचा लाभ पथविक्रेत्यांना मिळणार आहे. तसंच नियमित डिजिटल व्यवहार केल्यास लाभार्थी कॅशबॅकसाठी सुद्धा पात्र ठरतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र आवश्यक असल्याचं आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांनी सांगितलं. शहरातील पथविक्रेत्यांनी आत्मनिर्भर योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केलंय. फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटांना दिलेली कर्ज माफ करावीत अशी मागणी ब्लॅक पॅन्थरनं केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज करवीर तालुक्यातील कुरुकली इथं रस्ता रोको आंदोलन केलं. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. हाताला काम नसल्यानं अनेकांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. अशातच मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गटांच्या महिलांकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावलाय.
वसुलीसाठी येणाऱ्या काही फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी महिलांशी अश्लील भाषेत बोलत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे शासनानं फायनान्स कंपन्यांची महिला बचत गटांकडील कर्ज माफ करावीत, फायनान्स कंपनीच्या बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आज कुरुकली इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. की ज्या पद्धतीने शेतकरी आणि उद्योगपती यांना कर्ज माफ केली, त्या पद्धतीनं या गोरगरीब महिलांची फायनान्सची कर्ज सरकारनं माफ करावी. मुळात कोरोना रोगामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. शासनानं लॉकडाऊन जाहीर केलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्य गरीब लोकांना, विशेषतः महिला वर्गाने जी कर्ज घेतलेली होती त्यांची चक्रव्याढ व्याज पद्धतीनं फायनान्स कंपन्यांनी त्यांची लूटमार सुरू केलेली आहे. तर मला शासनाला एवढंच मला सांगायचं आहे की ही गोरगरीब जनता जी आहे, या जनतेचं संरक्षण करणं तुमचं काम आहे आणि जी फायनान्सची कर्ज आहेत ती तात्काळ माफ करावीत. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आलं. आंदोलनात विश्वास कांबळे, विजय माने, बाबूराव जैताळकर, सुभाष देसाई, धोंडीराम कांबळे, सखुबाई कांबळे, राजश्री पाटील, सुनीता पाटील, वासंती पेडणेकर, सरिता माने यांच्यासह अन्य महिला सहभागी झाल्या होत्या. गांधीनगर वसाहत रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया या ऑर्गनायझेशननं याबाबत पाठपुरावा केला होता. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अन्य कारणांमुळे आजारी असलेल्या रुग्णांची मात्र कुचंबणा होतीये. अशा रुग्णांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखलही करून घेतले जात नाही. कोल्हापुरातील CPR रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे CPRमध्ये थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. CPRमध्ये नोंद असलेल्या कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील 200पेक्षा अधिक थॅलेसेमिया रुग्णांपैकी 70% रुग्ण रक्तसंक्रमणासाठी CPR इथंच येतात. पण गेल्या 4 महिन्यांपासून CPR कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळं थॅलेसेमिया रुग्णांना नाईलाजानं DY पाटील आणि सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जावं लागतंय. मात्र या ठिकाणीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्यामुळं थॅलेसेमिया रुग्णांवरील उपचारांना मर्यादा पडत आहेत. बावडा इथल्या सेवा रुग्णालयात इतर रुग्णांसाठी बेड कमी असल्यानं ताटकळत बसावं लागतंय. त्यामुळं फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष धनंजय नामजोशी आणि सहसचिव डॉक्टर ऋषिकेश पोळ यांनी थॅलेसेमिया रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावर कार्यवाही करत गांधीनगरच्या वसाहत रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी केली आहे. गांधीनगर वसाहत रुग्णालयातील या सुविधेसाठी धनंजय नामजोशी आणि डॉक्टर ऋषिकेश पोळ यांनी प्रयत्न केलेत. इथं रक्तसंक्रमणासाठी येणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली जाते. गांधीनगर वसाहत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या पॉल यांनी या ठिकाणी सुरू केलेल्या थॅलेसेमिया कक्षाचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं. गेल्या 6 महिन्यापासून आपलं CPR रुग्णालय हे कोविडसाठी ठेवल्यामुळं तिथं जे थॅलेसेमिया पेशंट ब्लड ट्रान्सफ्युशनसाठी जात होते त्या सगळ्यांची गैरसोय व्हायला लागली. त्यानंतर पेशंट खाजगी रुग्णालयात सुद्धा जिथं जात होते तिथं आता मोठ्या प्रमाणात कोविडचे पेशंट ठेवलेले आहेत आणि यांचे आता गैरसोय व्हायला लागली. या रुग्णांना तिथं कोरोनाची लागण होऊ नये याचा विचार करून आम्ही आपले राज्यमंत्री माननीय सतेज पाटील यांना निवेदन दिलं आणि या रुग्णांची जसं कोरोना रुग्णांच्यासाठी सेपरेट हॉस्पिटल आरक्षित केली गेली तशा पद्धतीनं यांच्यासाठी एखादं कुठंतरी हॉस्पिटल एखादा मिळावा अशी आम्ही मागणी केलेली होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला एक चांगला प्रतिसाद देत आपल्या या थॅलेसेमिया पेशंटच्या ब्लड ट्रान्सफ्युजन आणि तपासणीसाठी या गांधीनगरमधील वसाहत शासकीय रुग्णालयामध्ये ही व्यवस्था केलेली आहे. आणि मी सगळ्या ज्या थॅलेसेमिया पेशंट आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी जिथं कोविड पेशंट ठेवलेले आहेत अशा खाजगी रुग्णालयामध्ये आपलं ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यासाठी न जाता या ठिकाणी यावं जिथं की आपल्यासाठी एक सेपरेट थॅलेसेमिया वॉर्ड तयार करण्यात आला आहे. इथं ब्लड ट्रान्सफ्युजन बरोबरच आपले पिडियाट्रिक वॉर्ड आहे, इथं तपासणीसुद्धा चांगल्या पद्धतीनं होते आहे. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनच्या वतीनं मी सगळ्या थॅलेसेमिया पेशंटच्या पालकांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी कोविड पेशंटच्या संपर्कात आपले पेशंट जातील अशा ठिकाणी जाऊ नये. हे आपलं जे दवाखाना आहे इथला तो नॉन कोविड हॉस्पिटल आहे. त्यामुळे इथं शक्यतो आम्ही कोविडचे पेशंट ठेवत नाहीत. एखादा संशयित पेशंट जर आला तर त्याला आम्ही ट्रीट करून
नंतर त्याला रिफर करून तो वॉर्ड आम्ही निर्जंतुक करून घेतो. त्यामुळं नॉन कोविड पेशंटनी इथे येण्यासाठी काही घाबरू नये, कारण सर्व ठिकाणी कोविड हॉस्पिटल असल्यामुळे नॉन कोविड पेशंटना कुठे जागा मिळत नाही आहे. त्यामुळे नॉन कोविड पेशंटनी शक्यतो आमच्या हॉस्पिटलचा उपयोग करावा. आणि त्याच्यामध्ये थॅलेसेमियाचे जे पेशंट आहेत, आमचे थॅलेसेमियाचे पेशंट पूर्वी CPR म्हणजे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांचं ट्रीटमेंट होत होतं, पण CPR हे कोविड हॉस्पिटल झाल्यामुळे त्यांना ती सोय आता मिळत नाही आहे तिथे. त्यामुळं मी सर्वांना असे आवाहन करते की गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय, वसाहत रुग्णालय येथे सर्व थॅलेसेमियाच्या रुग्णांनी येथे येऊन ब्लड ट्रान्सफ्युजनची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. इथे दवाखान्यामध्ये पिडियाट्रिशियनही आहेत आमच्याकडे, डॉक्टर कुराडे, त्यामुळं तोही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि सर्व माझा स्टाफही चांगला आहे, त्यामुळं सर्व ब्लड ट्रान्सफ्युजनचा लाभ सर्व रुग्णांनी येथे घ्यावा असं मी पुन्हा एकदा आवाहन करते. बायकोची हौस पुरवण्यासाठी दुचाकी आणि मोबाईलची चोरी करणाऱ्या गोकुळ शिरगाव इथल्या चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. महेश गायकवाड असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 5 दुचाकी आणि 8 मोबाईल हँडसेट असा सुमारे 2,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. त्याचा साथीदार प्रकाश कोकाटे हा मात्र फरार आहे. गायकवाड याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजारामपुरी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर गोकुळ शिरगाव इथल्या महेश गायकवाड याला राजेंद्रनगर इथून ताब्यात घेण्यात आलंय. चौकशीत त्यानं 5 दुचाकी आणि 8 मोबाईल हँडसेट चोरल्याचं कबूल केलंय. चोरलेल्या 5 दुचाकी आणि हँडसेट असा मिळून जवळपास 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. गायकवाड याचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालाय. त्याला बायकोची दुचाकी, दागिने आणि मोबाईलची हौस पुरवण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. यातून गायकवाड यानं त्याचा मित्र प्रकाश कोकाटे याच्या साथीनं या चोऱ्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. महेश गायकवाडला न्यायालयानं 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर त्याचा मित्र प्रकाश कोकाटे याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित गुरव अधिक तपास करतायत. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्या 941 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या काळात 449 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. जिल्ह्यात काल सोमवारी सायंकाळी 5 ते आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात वाढलेल्या 941 कोरोनाबाधितांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 30,304 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 449 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यानं डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 19,325 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 934 इतकी झाली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 10,045 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर शहर लॉकडाऊन करण्यासंदर्भात महापालिकेत आज सायंकाळी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कडक निर्बंधांसह जनता कर्फ्यू लागू करायला विविध संघटनांनी विरोध दर्शवला. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळणं सुद्धा महत्त्वाचं असल्यानं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे 11 ते 21 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यूचे नियम पाळावेत असं आवाहन महापौर निलोफर अजरेकर यांनी केलंय. या काळातील कर्फ्यू दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आज महानगरपालिकेत महापौर नीलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यू घोषित करण्याबाबत सर्वपक्षीय प्रतिनिधी तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. सुरुवातीला आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी शहरातील वाढती गर्दी कमी करण्याची गरज असल्याचं सांगितलं. कॉमन मॅनचे बाबा इंदुलकर यांनी जनता कर्फ्यूला विरोध केला. जनता कर्फ्यूमुळे असंघटित क्षेत्राचं नुकसानच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी महापौर आर.के. पोवार यांनी 10 दिवसांच्या जनता कर्फ्यूची गरज असल्याचं सांगितलं. प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनीही जनता कर्फ्यूमुळे सर्वसामान्यांचं नुकसान होणार असल्याचं सांगत विरोध केला. कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीचे अशोक पोवार यांनी नागरिकांनीच स्वतःहून नियम पाळत प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचं सांगितलं. मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी यांनी जनता कर्फ्यूला विरोध असला तरी प्रशासनाच्या नियमांचं पालन करू अशी ग्वाही दिली. या बैठकीत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी 11 ते 16 सप्टेंबर या कालावधीत शहरातील व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी जनतेनंच नियम पाळण्याची गरज असल्याचं सांगितलं. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर महापौर नीलोफर आजरेकर यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याची गरज लक्षात घेऊन 11 ते 21 सप्टेंबर या काळात जनतेनंच स्वयंस्फूर्तीनं जनता कर्फ्यूचे नियम पाळावेत असं आवाहन केलं. या काळात नागरिकांवर प्रशासनाकडून कोणतेही निर्बंध नसले तरी मास्क, सॅनिटायझर यांचा वापर तसंच सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करा असं आवाहन महापौरांनी केलं. आज या ठिकाणी सर्वांची आम्ही मते ऐकून घेतली, जाणून घेतली. लॉकडाऊन हा पर्याय असूच शकत नाही, परंतु चेंबर ऑफ कॉमर्स, व्यापारी संघटना, केमिस्ट असोसिएशन यांनी स्वयंस्फूर्तीनं जनता कर्फ्यू करण्याचा जे निर्णय घेतलेला आहे त्यासाठी त्याचं आम्ही स्वागत करतो आणि याचं अनुकरण करून कोल्हापूर शहराची महापौर या नात्याने शहरातील जे छोट्या मोठ्या संघटना आहेत, ज्या विविध संस्था आहेत, त्यांनी स्वयंस्फूर्तीनं जनता कर्फ्यू चा निर्णय घ्यावा अशी मी विनंती करते. सप्टेंबर 11 ते 21 सप्टेंबरपर्यंत त्यात कोल्हापूर महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाचा कोणताही निर्बंध, कोणताही कंपल्शन असणार नाही आहे. त्यांनी स्वयंस्फूर्तीनं हा उपक्रम राबवायचा आहे. स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. दररोज कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या बातम्या कानावर येत असतानाच काही दिलासा देणाऱ्या गोष्टीही घडतायत. कागल तालुक्यातील वन्नूर इथल्या 100 वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. वन्नूर इथल्या 100 वर्षाच्या आजींना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना तात्काळ कागल इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांना प्रतिसाद देत या 100 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. डॉक्टर नवनाथ मगदूम आणि त्यांच्या टीमनं या आजीबाईंवर यशस्वी उपचार केलेत. कोरोना बरा होतो पण तो होऊ नये म्हणून काळजी घ्या असं आवाहन या आजीबाईंनी केलंय. इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय सक्षम करण्याकडे शासनासह स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केलाय. रुग्णालयात 70 बेडच्या अतिदक्षता विभागासह 300 बेडचे हे रुग्णालय सक्षम करण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचं आमदार आवाडे यांनी आज पत्रकार बैठकीत सांगितलं. मागील 6 महिन्यांपासून इचलकरंजी शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे शहर कोरोनामुक्त करण्यासाठी आयजीएम रुग्णालयाला आमदार फंडातून रुग्णवाहिका मंजूर केली असून अन्य सुविधा वाढवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. शासनानं या रुग्णालयाच्या सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आमदार आवाडे यांनी या रुग्णालयात 50 बेडच्या अतिदक्षता विभागासह 300 बेडची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. सक्षमीकरणासाठी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा सुरू असला तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. इचलकरंजी शहराला लॉकडाऊन परवडणार नाही, त्यामुळे लॉकडाऊन ऐवजी लोकांनी स्वतःहून नियम पाळण्याची गरज असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासन तसंच आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे असा आरोप डाव्या आघाडीने केलाय. आघाडीच्या वतीनं बिंदू चौकात प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप करत ही निदर्शनं करण्यात आली. हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्या सर्व रुग्णांचं डेथ ऑडिट झालं पाहिजे. रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर तसंच महात्मा फुले योजनेचा लाभ देत नसलेल्या रुग्णालयांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा. कोरोना काळात ज्या काही उपाययोजना राबवल्या गेल्या त्यांची श्वेतपत्रिका काढा, अशा आशयाचे फलक झळकवत ही निदर्शनं करण्यात आली. रुग्ण हक्क कायद्याची अंमलबजावणी सरकारनं करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निदर्शनांमध्ये कॉम्रेड अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, बाबूराव कदम, मेघा पोवार, अमृता भोसले, धनंजय सावंत, संभाजीराव जगदाळे यांच्यासह कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि जनता दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कल्याण मटका घेणाऱ्या 4 जणांना इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून 46,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान आज त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. इचलकरंजीतील मंगळवार पेठेतल्या एका खोलीत मटका घेतला जात असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकून संपत नवनाळे, रोहित पाटील, बबन चव्हाण, विजय जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 मोबाईल आणि रोख रकमेसह 40,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित रोजगार दो अभियानाअंतर्गत आज कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं गगनबावडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. यावेळी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा वाचत सरकारच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. देशातील युवकांच्यासाठी वर्षाला 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचं आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आलं, पण प्रत्यक्षात देशात बेरोजगारी वाढली आहे. नोटबंदीचा चुकीचा निर्णय, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगत युवक काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताना 2 कोटी वर्षाला रोजगार निर्मितीचं आश्वासन दिलं होतं. आज 7 वर्ष झालं आहेत, रोजगार निर्मिती नाही. बऱ्याचशा युवकांचं हाताचं काम गेलेलं आहे. मोदी सरकार हे भाजप शासित राज्यांनाच मदत करतं. बिगर भाजप शासित जी राज्य आहेत त्यांच्यावरती अन्याय करते. जसं की जीएसटीतला वाटा त्या राज्यांना द्यायचा आहे तो देत नाही. खरं तर राज्यांना विश्वासात घेत नाही. संघ राज्याची निर्मितीची संविधानाने दिलेला अधिकार पायदळ तोडत आहे. या ठिकाणी केंद्र म्हणजे राज्यांना विश्वासात न घेताच आडमुठेपणानं निर्णय घेत आहे. जसं की अंतिम वर्षाच्या परीक्षा असतील, जी नीटच्या परीक्षा संदर्भात विषय असेल, या ठिकाणी आपण बघितलं गेल्या 3 महिन्यामधले GDPचा दर हा 23.9 मायनसमध्ये गेलेला आहे, की तो 0पर्यंत आलेला आहे. अशा पद्धतीनं देशाची सगळी आर्थिक परिस्थिती या ठिकाणी विस्कटलेली आहे. आणि खरं तर केंद्र सरकारनं आजच्या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जी रोजगार निर्मितीपासून आपण त्याने हात झटकून चालणार नाही. या ठिकाणी रोजगार युवकांच्या हाताला काम द्यावंच लागेल. म्हणून आजच्या निमित्तानं आम्ही मोदीजी रोजगार दो अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं केलेली आहे. उणे GDP, राज्य सरकारांना विश्वासात न घेता सुरू असलेला कारभार, सरकारी आस्थापनांचं खाजगीकरण, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरील गंडांतर या गोष्टी देशातील तरुणांचं भवितव्य अंधाराकडे नेणाऱ्या असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला. तहसीलदार संगमेश कोडे यांना युवक काँग्रेसच्या वतीनं निवेदन सादर करत रोजगार दो ही मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याबाबत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बायाजी शेळके, करवीर विधानसभा उपाध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, मनोज देसाई, राजेश पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत वरेकर, SK पाटील, पांडुरंग चौकेकर, भरत शेळके आदी उपस्थित होते. जंगल हद्दीमधील आकाशी जातीचे 17 नग लाकूड विनापरवाना घेऊन जात असताना वन विभागाच्या गस्त पथकानं टेम्पो पकडून 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय. राधानगरी प्रादेशिक वन विभागानं केलेल्या या कारवाईत वाहनासह 2,07,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फराळे जंगल हद्दीतील आकाशी जातीचं लाकूड निपाणीच्या दिशेनं घेऊन जात असलेला टेम्पो वनविभागानं रात्री मांजरखिंडीत पकडला. या कारवाईत आसनगाव धनगरवाडा इथले कोया विठू बोडके, भागोजी राघू कोकरे तर रामनवाडी इथले संजय काळू झोरे, रामचंद्र संजय झोरे यांना ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईत सुमारे 2,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. वनपाल सर्जेराव पाटील, दत्तात्रय किसरे, वनमजूर आनंदा पाटील, वनरक्षक अपर्णा राऊत आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेणीदान आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या क्रांती तरुण मंडळानं दीपक पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होणारा खर्च टाळत स्मशानभूमीला 5,000 शेणी दान केल्या. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे 11 ते 21 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यूचे नियम पाळावेत. महानगरपालिकेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर महापौर नीलोफर आजरेकर यांचं आवाहन. चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत बंद पाळण्याच्या मुद्द्यावरून वादावादी. 11 ते 16 सप्टेंबर या काळात बंद पाळण्याचा निर्णय. कोल्हापुरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करू. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत ग्वाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेतून जिल्ह्यात 100 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा. उपाध्यक्ष संजय पवार यांची माहिती. आणि शिरोळ तालुक्यातील तमदलगी इथल्या 75 आणि कागल तालुक्यातील भन्नूर इथल्या 100 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.